ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। आज आपण एक नेहमीप्रमाणे महत्त्वाचा विषय शिकणार आहे. आजचा विषय असा आहे की आपण राम या शब्दाच्या 7 विभक्त्या पाहणार आहोत. मग या राम शब्दाच्या 7 विभक्त्या पाहिल्यानंतर आपल्याला चांगले चांगले अर्थपूर्ण वाक्य बनवता येणार आहेत. मग आपण या राम शब्दाच्या पहिल्या 7 विभक्त्या पाहूया. त्यांचे अर्थ मी आपल्याला आधीच सांगितलेले आहेत. पण पुन्हा एकदा त्यांचे मराठीमध्ये अर्थ आपल्याला मी सांगणार आहे. ठीक आहे. राम शब्दाच्या 7 विभक्त्या आणि 7 वाक्य आपण पाहणार आहेत. मग त्या विभक्त्यांची नावं आपल्याला जवळजवळ माहितीच असतात. तरी पण एकदा पुन्हा त्यांची नावं तुमच्या पुढे दाखवतो. आणि किती सोपं आहे हे आपल्याला समजून घ्यायचे. बघा, राम शब्द 7 विभक्त्यांमध्ये. मग पहिली विभक्ती आणि दुसरी ही आपल्याला आधीच माहिती. तरी पण मी या ठिकाणी लिहितो. राम ह आणि रामम. सोपी आहे? जर मला केशव शब्द चालवायचा असेल, मी कसा चालवेल सांगा बरं. बोलायचं आज तुम्हाला बोलायचं जरा. हा, प्रथम आणि द्वितीयामध्ये बोला. हम्म. केशव केशवः सगळ्यांनी केशवम् बोलू शकता. प्रत्येकाने बोलायचे केशवम. ठीक आहे. आता मी चालवतो माधव शब्द. बोला. माधवः माधव माधवम् माधवम. माधवम. ठीक आहे. मग तुम्ही इथे म सुद्धा लिहू शकता, टिंब सुद्धा काढू शकता. मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय तो विषय. पुढे आता आपण तृतीया विभक्ती पाहणार आहोत. बघा, प्रथमा विभक्ती ही कर्ता आहे, तुम्हाला आधीच माहिती. द्वितीया विभक्ती कर्म आहे, हेही तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आता मी तृतीया विभक्ती लिहितो. लक्ष द्या. रामेण. रामेण. ठीक आहे. मग केशव शब्दाची तृतीय काय होणार? बोला. केशेन बघा, राम रामेण. केश केशवेन केश. केशवेन. ठीक आहे. बर. मग याला करण असं म्हणतात. आपण काय म्हटलं होतं? कर्ता. बरं, मी इथे लिहितो एकदा, चला कन्फ्युजन नको. कर्ता, देन कर्म आणि करण. करण म्हणजे काय? एखादी गोष्ट जर मला करायची असेल त्यासाठी जी मदत करते. समजा मला जेवायचंय, मग काय करतात? हात हे काय होतं? क्रिया करण्याचं एक करण होतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं होतं. देन करण. मग त्याचे मराठीत अर्थ नंतर लिहितो आणि मग एक एक वाक्य बनवतो. बघा, पुढे आहे रामाय. आपल्याला फक्त एक वचनामध्ये आज शिकायचंय. द्विवचनात बहुवचनात नाही शिकलं तरी काय काळजी नाही आपल्याला. ठीक आहे. रामाय. केशव शब्दाचं काय होईल बरं? बोला बोला. केशवाय के केशवाय के ओके. रामाय. केशव शब्दाचं होईल केशवाय. ठीक आहे. केशवाय. मग या चतुर्थी विभक्तीला आपण काय म्हणत असतो? आपण म्हणतो संप्रदान. संप्रदाय. म्हणजे एखादी गोष्ट द्यायची असेल. समजा मला केशवला काहीतरी द्यायचं असेल तर मी काय बोलेल? वसंत केशवाय धनम ददाती. कारण की देतोय म्हणून केशव शब्दाची चतुर्थी. मग केशवची केशवाय काय झाली? कारण की रामाची रामाय होते म्हणून केशवची केशवाय. सो सिंपल.
पुढे बघा. रामात. बघा, त अर्धा आहे. लक्ष ठेवायचं, अर्ध्याला सुद्धा खूप महत्व आहे. रामात. मग केशव शब्दाचं काय होईल सांगा? केशवात. केशवात. हा, त पूर्ण नाही म्हणायचंय. केशवात. केशवात. रामात. ओके, रामात नाही म्हणायचे. रामात. मग पंचमी विभक्ती आपण कशाला म्हणतो? अपादान. त्याला पंचमी म्हणतो. बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट वेगळी झाली. समजा राम हा केशव पासून वेगळा झाला, तर मी कसं म्हणेल? राम केशवात आगच्छति. राम केशवात आगच्छति म्हणजे राम केशव पासून येतो. कारण की वेगळा झाला म्हणून केशवात. पुढे वाक्य मी लिहिणार आहे, दोन दोन तीन तीन चार चार वाक्य लिहिणार. बघा. रामस्य. रामस्य. केशवास्य. केशवस्य. केशवस्य. याला आपण काय म्हणतो? संबंध. म्हणजे जेव्हा मला सांगायचं असेल रामाचा मुलगा, मी म्हणेन रामस्य पुत्रः. मला म्हणायचं असेल रामाचे वडील, रामस्य जनकः, किंवा रामस्य पिता, रामस्य माता, रामस्य भ्राता किंवा बंधू. जेवढं तुम्हाला कळेल तेवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. संबंध जेव्हा मला सांगायचा आहे तेव्हा मी काय म्हणणार? रामस्य. केशवस्य. केशवस्य माता. केशवस्य बंधुः. केशवस्य ग्रामः. केशवस्य गृहम्. ठीक आहे, सोपं. नंतर आहे रामे. केशव केशव शब्दाचं काय होईल? बोला. केश केशव. केशवे. आणि याचा अर्थ काय होतो? अधिकरण. सिंपल. रा रामः रामं रामेण रामाय रामात रामस्य रामे. 7 विभक्त्या मी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. शेवटची, जेव्हा आपल्याला एखाद्याला आवाज द्यायचा असतो, बोलवायचा असतं, त्यावेळी काय म्हणतो आपण संस्कृतमध्ये? हे राम, अरे रामा, किंवा हे राम मराठीमध्ये पण हे वसंत, हे राम, अशा प्रकारे. मग इथे काय येईल? हे. बोला. केशव. हे केशव. ठीक आहे, एवढं कळालं? हो नाही? हो. हो. हा. हो. कोण कोण मला शिव शब्द चालून दाखवेल? साती याच्यामध्ये बघायचंय राम, चालवायचाय शिव. कमॉन, बोला. कोणी एकानी? हा. शिवः. शिव. शिवम. शिवम. एकाने सांगा, मग पुढचा शब्द दुसऱ्याने चालवा, काय हरकत नाही. हा, बोला. शिवः. शिव. शिवम. शिवम. शिवेन. शिवेन. शिवाय. शिवाय. शिवात्. शिवात. शिवस्य. शिवस्य. शिवे. शिवे. हे शिव. हे शिव. वंडरफुल, खूप छान, उत्तमम, शोभनम, अतिशय सुंदर. ठीक आहे. आता राम, शिव, देन कुश. कुश शब्द कोण चालवेल? कुश. कोणीतरी एकाने, थोडं फास्ट. हा. कुशः. कुशः. कुशम. कुशम. कुशेन. कुशेन. तो इथं न पूर्ण आहे, त्याच्यामुळे कुशेन हो. म्हणायचं व्यवस्थित. हा. कुशाय. कुशाय. कुशात. इथं अर्धा आहे. कुशात. कुशात. हा. कुशस्य. कुशस्य. कुशे. कुशे. हे हे. कुश. हे कुश. कुश. हा. अतिशय छान, अतिशय छान. हस्त शब्द कोण चालवेल? हस्त. बीनाताई. हस्त शब्द कोणी चालवा, असं काय नाही. हा. बघायचंय राम, चालवायचंय हस्त. बोला. हस्तः. हस्तं. हस्तेन. हस्ताय. हस्ता. हस्तात्. हम्म. हस्तस्य. हस्ते.
हे हस्त. हे हस्त. सुंदर. आता आम्ही कसं शिकवत असतो किंवा आम्ही कशी अपेक्षा करतो? एक वचन, द्विवचन, बहुवचन एका श्वासात. म्हणजे तुम्हाला ते चांगल्या प्रकारे येते. आता तुम्हाला मी फोर्स नाही करू शकत, कारण की तुम्ही रोज नाही शिकत आहेत किंवा वेगळ्या फेजमध्ये आहात. कसं यायला पाहिजे हे? एका श्वासात. कसं? रामो रामः रामं रामो रामान् रामेण रामाभ्यं रामैः रामाय रामाभ्यं रामेभ्यः रामात् रामाभ्यं रामेभ्यः रामस्य रामयोः रामानां रामे रामयोः रामेषु हे रामो हे रामः, असं जर तुम्हाला आलं पूर्ण शब्द, किंवा आता नुसतं एवढं आलं राम रामं रामेण रामाय रामात रामस्य रामे हे राम, तरी तुम्हाला ते चांगल्या प्रकारे तुम्ही त्याचा अभ्यास केलाय. असं संस्कृतचे आमच्या गुरुजींचे नियम होते. जे काय संस्कृतमध्ये आहे, एका श्वासात. एका श्वासात आलंच पाहिजे. ठीक आहे. रामः रामम रामेण रामाय रामात रामस्य रामे. धर्म शब्द कोण बोलून दाखवेल? धर्म. बोला. मी बोलू? हा, धर्म बोला बोला. कोणी पण एकाने. हा. धर्मः धर्मं धर्मेण धर्माय धर्मात् धर्मस्य धर्मे हे धर्म. करेक्ट. धर्म. हा. बोला अजून कोणीतरी एकाने. कृष्ण हा कोण बोलेल? कृष्ण. चला चला. हम्म. हम्म. कृष्णः हम्म. कृष्णं कृष्णेन कृष्णाय कृष्णात् कृष्णस्य कृष्णे हे कृष्ण. हे कृष्ण. अतिशय सुंदर. अजून चला चला, अजून कोणतरी बोल. गोपह. गोपह कोण बोलेल? गोपह किंवा गोपालह. सोपं. गोपालह. बोला बोला. गोपालह. सोपं आहे. हा, बोला. गोपालह. गोपालम. कोणी पण एकाने. हा, गो बोला. गोपालः गोपलम गोपालम. शब्द आहे गो गोपाल. पहिला शब्द लक्षात घ्या. गोपाल, मग त्याला पुढे लावायचंय. गोपालः हा. गोपालः हम्म. गोपलम गोपालम. गोपालेन गोपालेन गोपालेन. गो हम्म हम्म. गो गोपालय गोपालाय. रामचं झालं गोपालाय राम. रामाय. गोपाल गोपालाय. गोपालत गोपालत गोपालात. गोपालस्य हम्म. गोपालात हम्म. गोपालस्य हम्म. गोपाले हे हम्म. गोपाल. हा. आता काय आपल्याला लक्षात घ्यायचंय? राम शब्द लक्षात घ्यायचा आहे. रामाय. गोपालाय. रामात. गोपालात. रामस्य. गोपालस्य. ठीक आहे. बरोबर आहे. आता बघा. आता या ठिकाणी मी आता यांचे अर्थ लिहितो. म्हणजे अर्थ म्हणण्यापेक्षा मी मराठीतले प्रत्यय लिहितो. थोडंसं जड जाईल बघा, आपलीच मराठी आहे. सांभाळून घ्या. बघा, ज्यावेळी शब्दाला काहीच लागलेलं नसतं किंवा ने असतो, थोडंसं वेळ लागेल ना समजायला. पेशन्स ठेवा. किंवा आपण सध्या काहीच लागलेलं नसतं. राम जातो. मग या ठिकाणी राम शब्दाला काय लागलंय का? रामाला, रामासाठी, रामाचा काहीच नाहीये. म्हणजे कुठली विभक्ती येते? पुन्हा बोलतो हा. जेव्हा एखाद्या शब्दाला काहीच लागत नाही, आहे असा शब्द असतो. उदाहरणार्थ बघा. अ, राम. राम जातो. मग या ठिकाणी राम शब्दाला काहीतरी प्रत्यय लागलाय का मराठीतला? काहीच नाही. दिसतंय का काय तुम्हाला? रामच्या नंतर राम आहे असाच. आता हे थोडंसं पुढे गेल्यावर कळेल. ज्यावेळी स किंवा ला हे शब्द लागतात, हे हे प्रत्यय लागतात मराठीतले, त्यावेळी काय होते? द्वितीय विभक्ती होते. फार सोपं आहे, तुम्ही लक्ष दिलं तर. बघा, आता मी एक वाक्य लिहितो. सीता. बघा, मराठीत लिहितोय. रामास पाहते. कुठे गेलं? सीता रामास पाहते. आता राम शब्दाला काय लागलंय बघा? स. आ? स. अ, हा. स स स. आणि सीता शब्दाला काय लागलंय का काहीतरी? नाही मग नाही सीता नाही. लागलं. शब्दाची कुठली विभक्ती होणार?
प्रथमा. 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 आणि प्रथमा. राम शब्दाला स लागल्यामुळे कुठली होणार? द्वितीय. द्वितीया. द्वितीय. नाही 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 हा, हा द्वितीय. ठीक आहे, द्वितीय विभक्ती होणार. मग तुम्हाला एवढं कळलं, जेव्हा काहीच नसेल मराठीमधल्या वाक्याला त्यावेळी ती प्रथमा विभक्ती असते. जेव्हा स ला, थोडं थोडं सांगतोय, खूप आहे याच्यामध्ये, मग सगळं सांगितलं काहीच कळणार नाही. चला देखा पुढे. ने ज्यावेळी लागतं त्यावेळी तृतीय विभक्ती होत असते. बघा, राम काहीच नाही लागलेले म्हणजे कुठली विभक्ती? प्रथमा. 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 उत्तम. राम हाताने खातो. राम राम हाताने खातो. मग हात शब्दाला काय लागलेलं आहे? ने लागलेला आहे, म्हणून हात. मग कुठली विभक्ती होणार? तृतीया. तृतीय. आणि तृतीय. जर ने नसेल पण हात काय झालं? कर्ण झालं, म्हणून पण कुठली विभक्ती होईल? तृतीया. तृतीय. हे बघा, ज्यावेळी ते करण असणारे म्हणजे एखादं साधन असणारे एखादी क्रिया करायचं. बसने गावाला जातो. बस काय झाली? गावाला जायचं साधन. डोळ्यांनी पाहतो, दातांनी चावतो, जिभेने चाखतो, नाकाने वास घेतो. हे सगळे काय झाले आपले? म्यूट म्यूट करा. तृतीय. करण. सगळे तृतीय. करण झाले, म्हणून त्यांची होणार तृतीय विभक्ती. पण जर कुठे ने असेल, ठीक आहे, ठीक आहे, तिथे काय होणार? तृतीया विभक्ती. मग अजून ने, ए, शी हे सगळं आहे. सगळं नाही खायचं आपल्याला, थोडं थोडं खायचंय. बघा आता पुढे. अ याच्यामध्ये सुद्धा स आणि ला येतं. आता हे तर कन्फ्युजन झालं. द्वितीयामध्ये पण स ला आणि इथे पण स ला येतं. असं कसं काय? येतं, तसे प्रत्यय आहेत. मग आपण सोपं करायसाठी इथे म्हणतोय साठी आलं म्हणजे चतुर्थी. म्यूट करा, म्यूट करा, त्रास होतो मला. हा, बोलायला सांगेन तेव्हा बोला, ठीक आहे? तोपर्यंत म्यूट ठेवा, बॅकग्राऊंड मध्ये नॉईज असेल तर. साठी आलं म्हणजे काय आहे? चतुर्थी आहे. किंवा मी एखाद्याला काहीतरी देत असेल, मग कुठली विभक्ती करणार? चतुर्थी. आणि रामाची चतुर्थी रामाय माहिती मला. आता मी एक वाक्य लिहितो, बघा. भरत भरत रामासाठी पाणी आणतो. बघा, भरत. मग भरत शब्दाची कुठली विभक्ती होणार? बोला. प्रथमा. हा, प्रथमा. प्रथमा. कारण की त्याला कुठलाच प्रत्यय लागलेला नाही. किंवा भरत हा शब्द करताय म्हणून काय होणार? प्रथमा. रामासाठी पाणी आणतो. समजते इथपर्यंत? पुढे बघा. थोडंसं फास्ट आहे पण ठीक आहे, एवढा स्लो जाऊ शकतो मी. ऊन, ठीक आहे, ऊन. आता हे ऊन काय आलं? ऊन किंवा हून किंवा तून. आता हे मराठी आहे आपलं सगळं, सोपं तुमच्यासाठी करतो. पासून. बघा, एक वाक्य लिहितो मी. अ, गोविंद. गोविंद काय? गावाहून येतो. मग या ठिकाणी कुठला प्रत्यय आलेला आहे? सांगा सांगा सांगा, बोला. एवढं अवघड नाही पंचमी. समजलं. पंचमी. कारण की हून किंवा ऊन, तून आलं म्हणजे पंचमी. गोविंद गावाहून येतो. सोपं. ऊन, हून, तून आलं म्हणजे पंचमी. हम्म. बोलून झालं की म्यूट करा ना. हा, ठीक आहे. किंवा पासून. गावापासून येतो, मंदिरापासून येतो. कुठली विभक्ती होणार? पंचमी. आतापर्यंत कळतंय काय चाललंय? हम्म हो सर. कळतंय. ठीक आहे. बघा, आता आपण वळूया षष्ठी विभक्तीकडे. षष्ठी विभक्ती म्हणजे रामस्य. त्याच्यावरून आपण कुठल्याही शब्दाची षष्ठी लिहू शकतो, हे आपण शिकलेलो आहे. मग आता षष्ठी विभक्तीचा प्रत्यय काय आहे मराठीमध्ये? चा, ची, चे. ज्यावेळी चा, ची, चे एखाद्या शब्दाला लागेल त्यावेळी आपण कुठली विभक्ती करणार आहे? बोला. षष्ठी. 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 किंवा एखाद्या ठिकाणी संबंध दाखवला जाईल त्यावेळी कुठली विभक्ती करणार आहे? षष्ठी. षष्ठी.
षष्टी. मग आता मी इथे एक वाक्य लिहितो. अ, रामाचा रामाचे रामाचे पिता किंवा रामाचा भाऊ, रामाचा भाऊ भरत आहे. आता या ठिकाणी रामाचा कुठला प्रत्यय लागलेला आहे रामाला? चा. त्याच्यामुळे षष्ठी. रामाची कुठली विभक्ती होणार? षष्ठी. षष्ठी. आणि राम आणि भरत या दोघांमध्ये संबंध आहे, संबंध असल्यामुळे कुठली होणार? षष्ठी. 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 किंवा चाची चेनी काय करतो आपण? संबंधच दाखवत असतो. अधिकरण. अधिकरणामध्ये आहे त. आणि सोपं करूया आपण, अवघड दिलं ह्यांनी या पुस्तकात. माझ्याकडे एक मराठी व्याकरणचं पुस्तक आहे, नंतर तुम्हाला पाठवून देईल मी काय नाव आहे काय वगैरे. आता इथं लक्ष द्या. रामात त किंवा सोपं आहे, तर नकोच आपल्याला. आत आणि मध्ये एवढं लक्षात घेऊया आपण. आत आणि मध्ये. ठीक आहे, मी आता वाक्य लिहितोय बघा. सगळ्यांनी स्क्रीनकडे बघा. रामात रामात सीता आहे. रामाच्या आत कोण आहे? किंवा रामामध्ये सीता आहे. मग ज्या ठिकाणी मध्ये येईल कुठली विभक्ती करणार आपण? हम्म. तुम्ही सप्तमी. सप्तमी. रामात म्हणा किंवा रामामध्ये म्हणा. रामामध्ये एकच आहे ना, तर आत किंवा मध्ये. आता एकदा पुन्हा सगळ्यांना रिव्हिजन देतो बघा. आधी एवढं कळलं पाहिजे, रामः रामम रामेण रामाय रामात रामस्य रामे, ह्या 7 विभक्ती आहेत. मग त्यांना कसं समजून घ्यायचं? आपण मराठीचे प्रत्ययावरनं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. कारण की आपल्याकडे काय असणार आहे? मराठीचे वाक्य असणार आहेत. आणि त्याला आपण किंवा आपल्या भाषेला आपण संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करूया, भाषांतरित करूया. मग जेव्हा एकही प्रत्यय नसेल त्यावेळी तो कर्ता आहे. स ला असेल, रामास रामाला गावास जातो, तर कर्म आहे. कर्ण ज्या ठिकाणी ने असेल, हाताने खातो. किंवा अजून सोपं करायसाठी मी लिहितो द्वारे, डोळ्यांच्या द्वारे पाहतो. द्वारे आलं की समजायचं तृतीय विभक्ती. किंवा कडून आलं, अजून थोडंसं आता पुश करूया आपण. तर कडून आलं की तृतीय विभक्ती. स ला किंवा साठी आलं, आपण सोपं केलं, साठी आलं की चतुर्थी. ऊन हून तून किंवा पासून आलं की पंचमी. चा चे आलं की षष्ठी. आणि आत आलं की सप्तमी. ठीक आहे, संबोधनला असं काही नाही. हे आलं की समजून जायचं. आता ठीक आहे, आता मी तेच पुन्हा खाली लिहितोय आणि संस्कृतमध्ये वाक्य लिहिणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. आता आहे खरा खेळ. ठीक आहे, अवघड नाही आहे, लक्ष दिलं तर अवघड नाही. ठीक आहे. राम. पहिला मी काय करतो? 7ही विभक्त लिहून घेतो. 7ही विभक्त तुम्हाला पाठ करायचे आहेत. आता मी तुम्हाला काय शिक्षा देईल किंवा पुढच्या क्लासमध्ये विचारेल हे सगळं मी नाही करू शकत वेळेअभावी. पण मी इथे लिहितो रामः रामम रामेन रामाय रामात रामस्य. आणि शेवटी शेवटी रामे हे राम. बघा, आपल्याला समजून घ्यायचंय 7 मिनिटामध्ये. रामस्य आणि रामे आणि हे राम. इथपर्यंत कळलेलं आहे? नाही? हो. हो. नाही? नाही? हो. हो. ठीक आहे, आता मी एक वाक्य लिहितोय. विभक्त झालं राम शब्दात. ठीक आहे, सिंपल वाक्य लिहितो पहिला. रामः. बघा, आपण पुढच्या हाफ सेशनमध्ये पण हे शिकूया. हे जर आलं सगळं येईल. रामः तुम्हाला माहित असलेलं लिहितो. लिखती. रामः लिखती म्हणजे राम काय करतोय? लिहितो आहे. मग या ठिकाणी रामाला कुठलाच प्रत्यय लागलेला नाहीये. प्युअर असल्यामुळे आपण काय म्हणतो? राम हा शब्द प्रथमा विभक्तीमध्ये असला पाहिजे, कारण की त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. रामः लिखती. हम्म. मराठीमध्ये लिहायची गरज असेल तर सांगा, जर तुम्हाला कळत असेल तर. नाही लिहित मी.
ठीक आहे, रामः लिखती. पुढे आता रामम आलं पाहिजे, म्हणजे राम हे कर्म आलं पाहिजे. मग कर्म आणायचं असेल तर कर्ता कोणतरी वेगळा घ्यावा लागेल. सीता सीता रामं पश्यति. पठती नाही येणार, लिखती. सीता रामास लिहिते, पत्र लिहिते की लवकर ये, मला घेऊन जा वगैरे. रामेण. आता अ, रामाद्वारे काय म्हणूया मी आता, एक वाक्य लिहितो बघा, थोडस समजायला तुम्हाला जड झालं. देव रामेण युद्धम जयती. देव काय करतात, रामाने किंवा रामाच्या द्वारे, रामाद्वारे युद्ध जिंकतात. हे रावणाचं वगैरे सगळे जे काय देवांनीच केलेला खेळ होता एक थोडक्यात. देव रामेण युद्धम जयती. ठीक आहे, आता राम शब्द चालवायचा आहे म्हणून थोडंसं कर्ण घ्यायला त्रास होतो, पण असं काय नाही, आपण ते केलं. राम हे काय झाला, कर्ण झाला युद्ध जिंकण्यासाठीच. जयती, जयती काय लिहिलं? ठीक आहे. रामाय कौसल्या. सीता शब्द, सीता सीते सीता, तसं कौसल्या करता आहे. कौसल्या रामाय मुकुटम किंवा सिंहासनम आनयती. आनयतीचा अर्थ माहित नसेल तर आणतो, मराठीमुळे संस्कृत सोपं. सीता रामाय सिंहासनम आनयती. मग रामाय म्हणजे काय, रामासाठी. रामेण म्हणजे काय, रामाने. असे तुम्हाला वाक्य 7 बनवायचा प्रयत्न करायचा. रामात बघा, अ रामात विश्व, बघा, विश्व भवती. ऍक्च्युली मी त्याला एक उपसर्ग लावतो, प्रभवती म्हणजे उत्पन्न होतं. रामात, रामातून, कारण की तू ऊन हून तून म्हटलं किंवा पासून, रामापासून काय होतं, हे विश्व निर्माण होतं, प्रभवती. काय झालं, रामस्य याची विभक्ती झाली बघा. रामस्य, रामाचा, रामस्य गुरुः वसिष्ठ. जे जे माझ्या डोक्यात येईल ते मी लिहितो बरं का, असं काय नाही. वसिष्ठ अस्ति. रामाचे, चे आल्यामुळे रामस्य. गुरु मराठीमध्ये पण मी लिहिणार आहे नंतर. हा, रामे श्रद्धा अस्ति. रामामध्ये काय आहे, श्रद्धा, श्रद्धा अस्ति. झालं. 7 वाक्य पहिलं लक्षात घ्या. हे राम, हे बाजूला राहू दे थोडस, त्याला आपल्याला थोडंसं पुढे घुसावं लागेल. ठीक आहे, एवढे वाक्य थोडंफार काय आलं. आता मी परत जे वरचे प्रत्यय आहेत, ते टाकून लिहितो. ठीक आहे, बघा. राम लिहितो. ठीक आहे. सीता रामास लिहिते. बघा, स आला म्हणून रामाची झाली द्वितीया. देव रामाद्वारे युद्ध, युद्धास जिंक, जिंकतो. युद्धास जिंकतो तो. आता एवढं शुद्ध मराठी आपण बोलत नाही, पण ठीक आहे. कौसल्या रामासाठी, असं नको करू. हम्म, सिंहासन, दोन्ही एकच आहे, सिंहासनास आणते. एवढं मराठी आपण नसतो बोल, आपण सिंहासन आणते असंच म्हणतो. आणते, आणते नाही, नच, आणते. हा, आय डोंट नो. कौसल्या रामासाठी सिंहासनास आणते. आपण मराठीत काय बोलतो, साधं सिंहासन आणते. बघा, रामापासून, एक मिनिट, रामातून लिहितो, कारण की ऊन हून तून मी तुम्हाला सांगितले. सर पण एकदा सांगून कसं काय, अहो, जेवढं तुमच्या लक्षात राहील तेवढं ठेवायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला लक्षात राहते तेवढं सांगत बसलो तर मग आपण लेस लेट होऊन जाऊ शिकायला. ठीक आहे, पुश करायचं काम माझे. रामात, रामापासून विश्व उत्पन्न होते. प्रभवती हा शब्द आपल्याला माहिती आहे. हा, रामापासून किंवा रामातून पण म्हणू शकतो. रामातून
विश्व उत्पन्न होते. उत्पन्न होते. हा. रामाचे गुरु वसिष्ठ. वसिष्ठ आहेत. रामामध्ये श्रद्धा आहे. पुढचा क्लास पण आपण ह्यालाच देऊया, म्हणजे हे तुमचं क्लिअर होईल. श्रद्धा आहे. बघा, जे मी वरती प्रत्यय सांगितले तशाच विभक्त लावल्या. स आला म्हणून राम. द्वारे आलं म्हणून तृतीया. साठी आलं म्हणून चतुर्थी रामाय. तून आलं म्हणून पंचमी रामात. बघा, रामस्य चे आलं म्हणून षष्ठी रामस्य. आणि मध्ये आलं किंवा रामात श्रद्धा आहे म्हणून रामे. ठीक आहे. इथे काहीच नसल्यामुळे प्रथमा आली. तर मी या सगळ्यांना मार्क करतो, म्हणजे तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल. बघा, आणि आता लगेच जॉईन करायचंय. ह्याच्यावरती आपण थोडीशी अजून चर्चा करूया, जेणेकरून तुमच्या पूर्ण लक्षात येईल. अजून काही वेगळ्या प्रकारची वाक्य मी बनवतो. बघा, अतिशय सोपं आहे, एवढं काय अवघड नाही. फक्त हे जे आहे ह्याला तुम्हाला एक अर्धा पाऊण तास डोक्यात बसून घातलं पाहिजे. चला लगेच जॉईन व्हा. हं. बघू शकता एकदा. ओके.